बार्शी येथे बांगलादेशी नागरिक अटकेत मोठा खुलासा। बार्शी शहरातील पंकजनगर येथे पोलिसांची धाक कारवाई। अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 6 बांगलादेशी नागरिकांना अटक। मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि बनावट कागदपत्रे जप्त। बार्शी शहरातील पंकजनगर येथे सोलापूर एटीएस आणि बार्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या 6 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। या छाप्यात तब्बल इंडियन रुपये 1.41 लाखांची रोख रक्कम, 46,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन्स आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। गुप्त माहितीच्या आधारे बार्शी पोलीस आणि सोलापूर एटीएसच्या पथकाने जानेवारी 16 रोजी पंकजनगर येथे 2 मजली इमारतीवर छापा टाकला। या कारवाईत 6 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पंचासमक्ष तपास केला असता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि बनावट आधार कार्डे जप्त करण्यात आली। अटक आरोपींची नावे: 1. नजमा याशीन शेख वय 33, 2. रेहना बेगम समद शिकदर वय 33, 3. आरजीना खातून वय 16, 4. शेखा शाकिब बुहिया वय 22, 5. शाकिब बादशाह बुहिया वय 23, 6. शोएब सलाम शेख वय 24। छाप्यात जप्त वस्तू: 1,41,600 रुपये रोख रक्कम, 46,000 रुपये किमतीचे मोबाईल, 2 बनावट आधार कार्डे, बांगलादेशी मतदान कार्डे। या नागरिकांनी भारतात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही वैध दस्तावेजांचा वापर केला नाही। एवढेच नव्हे तर यापैकी 2 जणांकडे बनावट आधार कार्डही आढळून आले आहेत। अटक आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की त्यांना बार्शीतील काही स्थानिकांनी मदत केली। या प्रकरणात 3 स्थानिक मदतगारांची नावे समोर आली आहेत, ज्यांच्यावरही कारवाई केली जात आहे। स्थानिक मदतगारांचे नावे: 1. विशाल मांगडे, 2. राणी पूर्ण नाव माहीत नाही, 3. किरण परांजपे। या प्रकरणात आरोपींवर पारपत्र अधिनियम, विदेशी नागरिक अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। बार्शीतील ही घटना भारताच्या सीमावर्ती सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे करते। या घटनेवर उद्या स्थानिक पातळीवर पत्रकार परिषद होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती मिळाल्यास ती आपणापर्यंत पोहोचवली जाईल।